आपण अभ्यासाला बसतो आणि नक्की कोणता विषय करायचा हेच माहीत नसतं व कोणता विषय करू, त्यातला कोणता टॉपिक करू हे विचार करण्यात तुम्ही तुमचा वेळ आणि एनर्जी दोन्ही वाया घालवता आणि मग तुमच्या ब्रेनला वाटतं केवढं आपल्याला करायचं आहे आणि मग ब्रेन स्ट्रेसमध्ये येतो। त्याच्यामुळे तुम्ही जे काय वाचता, लिहिता, ऐकता हे तुम्हाला लक्षात राहत नाही। सो आपला वेळ आणि एनर्जी दोन्हीही वाचवण्यासाठी, त्याचा सदुपयोग करण्यासाठी आज डे 2 मध्ये आपण तयार करणार आहोत स्मार्ट स्टडी प्लॅन। ह्याच्यामध्ये तुम्हाला तुमच्या सब्जेक्टला 3 कॅटेगरीमध्ये डिवाइड करायचं आहे। तुमच्यासाठी अवघड हार्ड असलेला सब्जेक्ट, सेकंड मीडियम सब्जेक्ट की जे तुम्हाला बऱ्यापैकी जमतात, आणि तिसरं सोपे सब्जेक्ट की जे तुम्हाला येतात किंवा ज्याच्यात तुम्हाला खूप चांगले मार्क्स आत्तापर्यंत पडले आहेत। हा झाला आपला फर्स्ट प्लॅन। सेकंड प्लॅनमध्ये आपण डेचं डिसाईड करणार आहोत। जसं सकाळी उठल्यावरती माइंड फ्रेश असतं, रिलॅक्स मोडमध्ये असतो, त्यावेळेला ब्रेन जास्तीत जास्त कंटेंट त्याच्याकडे स्टोअर करून घेतो। त्याच्यामुळे सकाळी अवघड सब्जेक्ट, दुपारी स्कूलमधनं आल्यावरती, ट्युशनमधनं आल्यावरती थोडं सोप्या सब्जेक्टची रिव्हिजन करा आणि त्याच्यानंतर संध्याकाळी किंवा रात्री तुम्ही मिडल सब्जेक्ट, रोज अवघड, सोपा आणि मिडल ह्याच्यामधले एक एक तरी टॉपिक ठेवणं गरजेचं आहे। रात्री झोपताना आज जे काही दिवसभर केले त्याची रिव्हिजन करा आणि दुसरं की रात्री झोपताना तुमचं ठरलं पाहिजे की उद्या सकाळी उठल्यावरती मला कोणता सब्जेक्ट करायचा आहे, कोणता टॉपिक करायचा आहे हे तुमचं आदल्या दिवशी रात्रीच डिसाईड झालं पाहिजे। तेव्हाच तुमचा वेळ आणि एनर्जी वाचेल। तो जो सेव्ह झालेला वेळ आहे तुम्ही वाचलेला आणि ऐकलेला कंटेंट लक्षात ठेवायला मदत करेल। चला भेटूया उद्या डे 3 मध्ये। हाऊ टू अंडरस्टँड अँड मेमराइज द कंटेंट